नमस्कार मुलांनो, तुमच्यासमोर परत आज मी एक नवीन टॉपिक घेऊन येते आहे रायटिंग स्किलमधला वर्बल टू नॉन वर्बल, की जो इथे जरी तुम्हाला 10वी दिसत असेल तरी 9वी आणि 10वीला हा कॉमन टॉपिक आहे आणि 5 मार्काचा हा टॉपिक आहे। आता बघा, तुम्ही आताचं नवीन आपण बघतोय की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येतं आहे आणि त्याच्यामध्ये किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या या 21st सेंचुरीमध्ये आपल्याला विचार करण्याची प्रवृत्ती ही बदलली पाहिजे। तुम्ही सुद्धा आता तुमचा पेपर पॅटर्न जर बघितलात तर तुम्ही कृतीयुक्त शिक्षण आहे आणि या कृतीयुक्त शिक्षणामध्ये तुम्हाला इमॅजिनेशन किंवा लॉजिकल थिंकिंग, ज्याला तर्कशुद्ध आपण ज्याला म्हणतो, हे तर्कशुद्ध असं विचार करण्याची ही अतिशय गरज आहे आणि त्यानुसार तुमच्या रायटिंग स्किलमध्येही बदल झालेला आहे। तुमचा जो एक प्रश्न असतो त्याच्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल हे ऑर येतात। तर नॉन वर्बल याचा अर्थ की ज्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पॅसेज दिलेला नसतो आणि तुम्हाला एखादा ट्री डायग्राम दिलेला असतो किंवा पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या पॉईंट्सवरनं तुम्ही पॅरेग्राफ तयार करायचा असेल, पण तुम्हाला जर पूर्ण 5च्या 5 मार्क मिळवायचे असतील तर वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे दुसरा जो त्याच्यातला ऑर आहे हा जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्की जास्त फायदा होईल। वर्बल याचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला त्याचे पॉईंट्स किंवा ट्री डायग्रॅममध्ये आपण पुढे बघणार आहोत की ट्री डायग्रॅम म्हणजे काय आणि तो कसा करायचा। जर तुम्ही ट्री डायग्रॅममध्ये ते जर पॉईंट्स व्यवस्थित मांडलेत तर तुम्हाला हे जे तुम्हाला आता दाखवलं आहे बघा की मार्क सिस्टीम कशी असते, की टायटल पहिल्यांदा तो पॅसेज वाचल्यानंतर तो पॅसेज कशावर आहे याचं तुम्ही टायटल किंवा शीर्षक दिलं तर तुम्हाला 1 मार्क हा मिळतो। नंतर तुम्ही जे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये जे आलेले आहेत ते सगळे पॉईंट्स कव्हर केलेत तर त्याचे 2 मार्क आहेत। ॲप्रोप्रिएट ग्राफिक म्हणजे तुम्हाला ट्री डायग्राम सांगितला असेल तर ट्री डायग्राम काढायचं आहे, तुम्हाला टॅब्युलर सांगितलं असेल तर टेबल 2 विभागणी करून टेबल तयार करून तुम्ही ते करायचं असतं। तर ते प्रकार योग्य केला असेल आणि तुम्ही किती नीटनेटकंपणे ते प्रेझेंट केलेलं आहेत याचा असे ओव्हरऑल 5 मार्क्स आहेत, पण हे 5च्या 5 मार्क तुम्ही मिळवू शकता आणि तुमचा स्कोर वाढवू शकता। आता थोडेसे रूल्स बघूया की जेव्हा तुम्ही एखादा वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे दिलेल्या पॅसेजवरनं तुम्ही ट्री डायग्राम, टॅब्युलर डायग्राम हे जेव्हा करत असाल तेव्हा तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन पॅरेग्राफ जो आहे तो पॅरेग्राफ नीट वाचून तो टॉपिक तो कशाबद्दल आहे हा समजून घेतला पाहिजे। नंतर त्याच्यातले मेन पॉईंट्स कोणते आहेत तर ते मेन पॉईंट्स तुम्ही लिहिले पाहिजेत आणि सर्वात तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे की तुमचा आन्सर, तुमचे पॉईंट्स त्या पॅरेग्राफशीच रिलेटेड असले पाहिजेत, पॅरेग्राफमधलेच असले पाहिजेत। तुमचे स्वतःचे पॉईंट्स तिथे तुम्ही घातले किंवा स्वतःचा एखादा शब्द घातला तर तो चालणार नाही आहे। तर तुम्हाला त्या पॅरेग्राफशी रिलेटेड पॅरेग्राफमध्ये असलेले पॉईंट्स तुम्ही घालून तो ट्री डायग्राम किंवा टॅब्युलर हे तयार केलं पाहिजे। आता जे आपण आत्तापर्यंत वेगवेगळे मी म्हणते की टॅब्युलर आहे, ट्री डायग्राम आहे, त्याचे थोडेसे प्रकार बघूया। तर आता समजा तुम्हाला आलं असेल की फ्लो चार्ट करा। आता उदाहरण दिले, हिस्ट्री इव्हेंट्स दिलेले की 1947 साली असं घडलं किंवा 1942 साली असं घडलं, तर त्याचा फ्लो चार्ट म्हणजे एका पाठोपाठ तुमचे इव्हेंट्स आले पाहिजेत। ते कसे, समजा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर 1942 साली असं घडलं आहे, मग 1947 साली असं घडलं आहे, मग 1950 साली असं घडलं आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कुठला पॉईंट लिहिणार आहात तर 1942 सालचा, मग 47 सालचा आणि मग 1950 सालचा, म्हणजे हा फ्लो आला पाहिजे। जसं एखादं वाहतं पाणी असतं की ते एका संथ गतीनं सरळ वाहत असतं, तर तसं तुमचे पॉईंट्स जे आधी घडले ते त्याच्यानंतर काय घडलं, त्याच्यानंतर काय घडलं, बघा एखादी घटना घडली की तुम्ही पॉईंट्स वाईज सांगता की असं असं घडलं, तर ते फ्लो चार्टमध्ये तुम्ही लिहू शकता। दुसरं आहे पाय डायग्राम, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर समजा सेल्सचं घेतलेलं इथे की विक्री किती झाली आहे तर 58%, 9%, 10%, 23%, तर पहिल्या क्वार्टरमध्ये किती झाली, दुसऱ्या क्वार्टरमध्ये किती झाली, याचा एक पाय डायग्राम हा इथे काढला गेलेला आहे।
नंतर वेब, हे तुम्हाला ओळखीचं आहे की तुम्ही जेव्हा कृतीपत्रिका सोडवत असता, या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे आहेत आणि हे वेब दिलेलं असतं. तर तुम्ही मध्ये त्याचा मेन जो आहे जे उत्तर ते मध्ये लिहिता आणि त्याचे जे 4 त्याचे पॉईंट्स आहेत वेगवेगळे ते तुम्ही वेबमध्ये बसवता. तर वेब हे तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून तुम्हाला ओळखीचं झालेलं असतं, तर ते सुद्धा इथे या प्रश्नामध्ये येऊ शकतं. किंवा मी मगापासून जे म्हणते टॅब्युलर फॉर्ममध्ये, टेबलमध्ये जनरली डूज अँड डोंट्स, काय करा आणि काय करू नका, हे टेबल फॉर्ममध्ये लिहायला येतं. मग डावीकडे डूजमध्ये तुम्ही जे करायला पाहिजे, जे योग्य, आता रूल्स ऑफ स्कूल, शाळेचे नियम. तर आता शाळेचे नियम काय, आता बघा आता ह्या करोनाच्या परिस्थितीमध्ये शाळेचे जेव्हा शाळा रिओपन होईल तेव्हा काहीतरी नियम बदलतील. मग काय करा आणि काय करू नका हे तुम्हाला तिथे पॅरेग्राफमध्ये दिलेलं असेल आणि त्या पॅरेग्राफमध्ये किंवा पॉईंट्समध्ये दिलेलं असेल. मग तुम्ही जे करायला पाहिजे ते डूजमध्ये, उदाहरणार्थ मास्क हा वापरलाच पाहिजे, हे डूजमध्ये येणार आहे. एकत्र तुम्ही आलं नाही पाहिजे, नाही पाहिजे म्हणजे डोंटमध्ये येणार. मग हे तुम्ही तिथे त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहू शकता. आणि जे मी बोलते ट्री डायग्रॅम, की जो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला बरेच वेळा 10वीच्या परीक्षेला किंवा इवन 9वीच्या परीक्षेला हा पॅरेग्राफमधनं ट्री डायग्रॅम काढायला येतोच. ट्री जसं असतं, झाड जसं असतं की झाड मेन एक खोड आहे, त्याच्यापासून ब्रँचेस असतात झाडाला वेगवेगळ्या, तशा ब्रँचेस वेगवेगळ्या तयार करायच्या असतात आणि तुम्ही ते पॉईंट्स योग्य रीतीने बसवायचे असतात. आता त्यालासुद्धा एक वेगळी पद्धत आहे. जर त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर तुमचा पूर्ण ट्री डायग्रॅम हा व्यवस्थित तयार होतो आणि पूर्ण 5च्या 5 मार्क हे तुम्हाला मिळू शकतात. आता इझी स्टेप्स कुठल्या आहेत, किंवा ट्री डायग्राममध्ये जर तुम्हाला पूर्ण मार्क मिळवायचे असेल तर पहिलं महत्त्वाचं आहे की तुम्ही पहिली लाईन वाचल्यावर तुम्हाला तो जो कोणता टॉपिक आहे किंवा कशावर आधारित तो पॅरेग्राफ आहे हे तुम्हाला कळतं आणि तुम्हाला टायटल मिळतं. मिळाले 1 मार्क आपल्याला. त्याच्यानंतर देन गो लाईन बाय लाईन, म्हणजे एक एक लाईनचा आपण विचार करत गेलो तर तुमचा ट्री डायग्रॅम हा नीट तयार होतो. नंतर जे तुम्ही ट्री डायग्रॅम करणार आहे त्याच्यासाठी चांगले मार्क्स मिळवायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या, काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या जर तुम्ही व्यवस्थित पाळल्यात, व्यवस्थित मध्येच एखादं म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही पहिली लाईन वाचली मग मध्येच कुठली तरी शेवटची लाईन वाचली तर ते स्टेप बाय स्टेप नाही होणार, पायरी एक एक पायरी नाही होणार. तर तुम्ही जसं एखाद्या शाळेची जशा पायऱ्या असतात की तुम्ही एक एक पायरी उतरत खाली उतरता किंवा चढता, त्याप्रमाणे हा ट्री डायग्रॅम बनत असतो. जर तुम्ही एकदम 2-3 पायऱ्या गाळल्यात आणि पुढे गेलात तर पडण्याची शक्यता असते, तसाच तुमचं ट्री डायग्रॅम बिघडण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचा नियम आहे की लाईन बाय लाईन, एक एक लाईनचा विचार करत करत स्टेप बाय स्टेप गेलात तर तुमचा ट्री डायग्रॅम हा व्यवस्थित तयार होतो. आता उदाहरणच आपण थोडं बघणार आहोत. एक पॅरेग्राफ तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे बघा, की देर आर इन ऑल 4 टाईप्स ऑफ विटॅमिन्स. आता बघा पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला कळतं आहे की हा पॅरेग्राफ विटॅमिन संदर्भात आहे. तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये तुमचं टायटल मिळालेलं आहे. मग त्याचे प्रकार आलेले आहेत, विटॅमिन A, B, C, D. मग ते कशापासून, A कुठल्या कशापासून मिळतं, B कशापासून मिळतं, C कशापासून मिळतं, D कशापासून मिळतं, हे त्यांनी त्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. आणि जर आपल्याकडे लॅक एक शब्द आलेला आहे बघा, लॅक ऑफ विटॅमिन, म्हणजे जर समजा एखाद्या विटॅमिनची जर तुमच्याकडे कमतरता असेल तर कुठले कुठले रोग होण्याची शक्यता आहे हे या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही परीक्षेला जेव्हा हा प्रश्न हाताळता किंवा करायला घेता तर पहिल्यांदा शांतपणे एक तो सगळा अख्खा पॅरेग्राफ हा वाचणं महत्त्वाचं आहे. हा अगदी 5-6 ओळीतलाच असतो, खूप मोठाही नसतो. हा 5-6 ओळीतला पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि मग तुमच्या ट्री डायग्रॅमला सुरुवात करायची आहे. आता बघा, पहिलं तुम्हाला मी म्हटलं की पहिली स्टेप कोणती, तर पहिल्याच वाक्यामध्ये पहिलं वाक्य होतं देर आर इन ऑल 4 टाईप्स ऑफ विटॅमिन्स. तुम्हाला टाईप्स ऑफ विटॅमिन्स किंवा विटॅमिन्स हे तुम्हाला टायटल मिळालं. मग अशी तुम्हाला आठवत असेल की मी मार्कांचं कसं मार्क मिळतात तुम्हाला,
त्याचं डिव्हायडेशन तुम्हाला सांगितलं होतं. टायटलला 1 मार्क आहे. बघा तुम्ही टायटल हे विसरायचं नाही. टायटल तुम्ही दिलंत विटॅमिन्स किंवा टाईप्स ऑफ विटॅमिन्स तर तुम्हाला 1 मार्क मिळाला. मग नंतर आता तुमचा ट्री डायग्रॅम हा सुरू झाला आहे. दुसरी लाईन होती, सेकंड लाईन, देर आर 4 टाईप्स ऑफ विटॅमिन्स A, B, C अँड D असं ती लाईन होती. त्या दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला कळलं की 4 प्रकारचे विटॅमिन्स होते. मग तुम्ही 4 चौकोन काढले आणि A, B, C आणि D हा तुमची पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर दुसरी लाईन आपण कन्सिडर केली. त्या दुसऱ्या लाईनमध्ये असं होतं, विल गेट विटॅमिन्स A फ्रॉम मिल्क, बटर अँड एग. मग तुम्ही Aच्या खाली सरळ एक खाली रेख करून पुढचा तुमचा चौकोन काढला आणि तुम्ही दाखवू शकता की A विटॅमिन्स हे कशापासून मिळतं, तर मिल्क, बटर आणि एग. त्याच्या पुढची लाईन आपण कन्सिडर केली. त्याच्यात लिहिलेलं होतं की विल गेट विटॅमिन्स B फ्रॉम मीट अँड एग. मग Bच्या खाली तुम्ही सरळ खाली लाईन ओढलीत किंवा काढलीत आणि Bच्या खाली लिहिलं की तुम्हाला मीट आणि एगपासनं B विटॅमिन मिळतं. सी ती पुढची लाईन अशी होती, विल गेट विटॅमिन C फ्रॉम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मग आपण कशाखाली लाईन हे करणार, ओढणार, तर Cच्या खाली आपण लाईन हे करणार आणि तिथे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे लिहिणार. त्याच्या पुढची लाईन होती की विल गेट विटॅमिन्स D फ्रॉम फिश ऑइल अँड सनलाईट. मग आपण D विटॅमिन खाली स्क्वेअर काढणार आणि त्याच्या पुढे लिहिणार फिश ऑइल अँड सनलाईट. म्हणजे बघा मी प्रत्येक पायरी किंवा प्रत्येक स्टेप किंवा प्रत्येक लाईन ही एक एक लाईनचा जेव्हा मी विचार करते तर मला एवढी इन्फॉर्मेशन मिळाली. तुम्ही एक पहिली लाईन वाचली आणि मग एकदम चौथी लाईन वाचली तर तुमची गडबड होणार आहे. पण मी लाईन बाय लाईन चालली आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप चालली आहे. त्यामुळे मला हे पहिलं कळलं ते ABCD हे 4 विटॅमिन्स आहेत ते मी पहिले लिहिले. नंतर मला कळलं कशामधनं मिळतं, B विटॅमिन कशामधनं मिळतं, C विटॅमिन कशामधनं मिळतं, D विटॅमिन कशामधनं मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या लाईनमध्ये असं कळलं, मी तुम्हाला मगाशी एक शब्द सांगितला होता लॅक. लॅक याचा अर्थ कमतरता. जर त्याच्यात पुढची लाईन होती, इफ लॅक ऑफ विटॅमिन्स A कॉजेस डिझीज. कुठला डिझीज तयार होतो, म्हणजे तुम्ही जर समजा एक A विटॅमिन तुमच्यामध्ये कमतरता असेल, म्हणजे तुम्ही दररोज दूध पित नसाल, बटर किंवा एग खात नसाल, तर त्याच्यामुळे येणारा डिझीज याचा अर्थ रोग कुठला होतो, तर पुढे एक शब्द होता ब्लाइंडनेस. हा शब्द मला कळला. मग मला कळलं की A विटॅमिन कशामध्ये हे पहिल्यांदा कळलं. मग दुसऱ्या पुढच्या लाईनमध्ये मला कळलं की हे जर माझ्याकडे नसेल किंवा मी खात नसेन तर मला हा रोग होण्याची शक्यता आहे. त्याच्या पुढच्या लाईनचा मी विचार केला की आपल्याला विटॅमिन्स तर मिळतात किंवा मागे मागे चाललं आहे. पुढचं आपल्याला लाईनमध्ये कळलं की जर समजा B विटॅमिनची माझ्या शरीरामध्ये कमतरता असेल, म्हणजे मी मीठ, एग्ज यांचा वापर करत नसेल, तर डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम, तुमची ही नर्वस सिस्टीमची जो आजार आहे हा आजार होण्याची शक्यता असते. जर समजा विटॅमिन Cची कमतरता असेल शरीरामध्ये एखाद्याच्या, तर स्किन डिझिजेस होतात. हे मला पुढच्या लाईनमधनं कळलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या लाईनमध्ये मला कळलं की जर समजा विटॅमिन Dची माझ्या शरीरामध्ये कमतरता असेल तर बोन डिझिजेस म्हणजे हाडांचे विकार होण्याची शक्यता असते. पण आता ही बघा, हा तयार होतो ट्री डायग्रॅम. हा ट्री डायग्रॅम म्हणजे पहिल्यांदा मला टायटल कळलं, विटॅमिन्सच्याबद्दल आहे म्हणून मी विटॅमिन्स लिहिलं. त्याच्या 4 ब्रांचेस मला कळल्या की 4 विटॅमिन्स असतात महत्त्वाचे, A, B, C, D. त्याच्यानंतर मला पुढचे 4 ब्रांचेस कळले किंवा 4 मला गोष्टी कळल्या की A विटॅमिन हे कशामुळे मिळतं, B विटॅमिन कशामुळे मिळतं, C विटॅमिन कशामुळे मिळतं, D विटॅमिन कशामुळे मिळतं. पण हे मला कसं कळलं ह्या इन्फॉर्मेशन, जेव्हा मी पॅरेग्राफमधले लाईन बाय लाईन स्टेप बाय स्टेप गेले तेव्हा. आणि पॅरेग्राफ हे तसेच असतात,
एक इन्फॉर्मेशन वर तर एक इन्फॉर्मेशन खाली असं नसतं, तुमच्या स्टेप बाय स्टेपच दिलेले असतात. आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये मला कळलं की जर माझ्याकडे ए विटॅमिन नसेल तर कुठला डिझीज होऊ शकेल, रोग होऊ शकेल. बी विटॅमिन कमतरता असेल तर काय होऊ शकतं, सी विटॅमिनची कमतरता असेल तर काय होऊ शकतं, डी विटॅमिनची कमतरता असेल तर काय होऊ शकतं. हा माझा फायनल ट्री डायग्राम झाला आहे बघा. ह्याला ट्री डायग्राम म्हणतात. जसे इथे ब्रँचेस आहेत, पहिलं माझं मेन झाड आहे विटॅमिन, म्हणजे माझं पहिलं टायटल किंवा माझा पॅरेग्राफ कशा संदर्भात आहे तर विटॅमिन संदर्भात आहे. मग विटॅमिन्सच्या मला 4 ब्रांचेस मिळाल्या, ए बी सी डी. मग मला कळलं की मिल्क बटर एगमुळे ए विटॅमिन मिळतं, मीट आणि एग्जमुळे बी विटॅमिन मिळतं, फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमध्ये सी विटॅमिन मिळतं, फिश ऑइल आणि सनलाईटमुळे डी विटॅमिन मिळतं. आणि जर समजा यातल्यापैकी कुठली कमतरता असेल, ए विटॅमिनची कमतरता असेल तर ब्लाइंडनेस येतो, अंधत्व येतं. बी विटॅमिनची कमतरता असेल तर नर्वस सिस्टीमचा डिसऑर्डर होऊ शकतं. सी विटॅमिनची कमतरता असेल तर स्किन डिझीज होऊ शकतो. डी विटॅमिनची कमतरता असेल तर बोन डिझीज होऊ शकतो, म्हणजे हाडांचे विकार होऊ शकतात. तर हे सगळी मला इन्फॉर्मेशन कशी कळली तर मी जेव्हा एक एक वाक्य जेव्हा मी वाचत गेले आणि ते तशा ब्रांचेस तयार करत गेले तर माझा हा अतिशय चांगला असा ट्री डायग्रॅम बनत गेला. आता तुमच्यासाठी होमवर्क काय आहे तर तुम्ही एक नवीन पॅरेग्राफ घ्या आणि असाच नवीन ट्री डायग्राम स्टेप बाय स्टेप गेलात, प्रत्येक तुम्ही वाक्याचा कन्सिडर करत गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला टायटल मिळेल. टायटलनंतर तुम्हाला तो पॅरेग्राफ कशा संदर्भात आहे त्याचे 4 गोष्टी किंवा त्याच्यात ज्या आलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळू शकतील. आणि मग एका खालोखाल तुम्ही करू शकता. बघा जनरली तुम्ही फॅमिलीचं जरी घेतलंच, उदाहरणच घ्यायचं झालं तर घरामध्ये आजोबा आहेत तर ते हेड ऑफ द फॅमिली आहेत. मग आजोबांचे मुलं किती आहेत, समजा 3 आहेत तर त्यांची नावं, मग त्यांची प्रत्येक पहिल्या मुलाच्या खाली त्याची फॅमिली, दुसऱ्या मुलाच्या खाली दुसरी फॅमिली, तिसऱ्या मुलाच्या खाली तिसरी फॅमिली. हा तुम्ही असं स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला तुमचा अख्ख्या फॅमिलीचा ट्री डायग्रॅमसुद्धा काढता येऊ शकेल. आणि अशी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल, कुठलाही पॅरेग्राफ येऊ देत, तुम्ही व्यवस्थित ट्री डायग्राम काढू शकाल आणि तुम्हाला पूर्ण 5च्या 5 मार्क हे मिळू शकतील.